नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपल्याकडे सौभाग्यवती अवंतिका विजय सुकळकर, शेतकरी व शेतमाल प्रक्रिया लघु उद्योजक, संचालिका श्रीकृष्ण शेतीमाल प्रक्रिया उद्योग मार्केट यार्ड पुणे ह्या आल्या आहेत. आणि मॅडम शेतकरी आहेत आणि शेतीवर शेतमालावर प्रक्रिया करून त्याची विक्री करतात, म्हणजे त्या उद्योजकही आहेत. तर वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या टीमने 18 ऑगस्टला जो पुरस्कार वितरण सोहळा असतो त्यासाठी मॅडमचं सिलेक्शन केलंय. तर मॅडम नमस्कार. मी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये शेती आणि उद्योग यामध्ये सक्रिय काम करून एक उंची गाठली आहे. एक तुम्ही काहीतरी असं मिळवलं आहे की ज्यामुळे तुमचा नाव लौकिक आमच्यापर्यंत आला आणि आम्ही तुम्हाला पुरस्कृत केलं. तर मॅडम मला हे सांगा की शेती ते शेती उद्योजक हा प्रवास आपला कसा झाला? शेतीशी आपली काय शेतीशी संबंध आहे किंवा शेतीची नाळ ज्याला आपण म्हणतो ती काय आहे? शेती म्हणजे माहेरी सासरी दोन्हीकडे. तशी मी शेतकरी कुटुंबातलीच. माहेरी पण शेती आहे, सासरी पण शेती आहे आणि मलाही शेतीची खूप आवड आहे. बरं. माहूरच्या खाली पायथ्याशी पैनगंगेच्या काठावर आमची शेती आहे. रुई गाव आहे. अच्छा, रुई गावात आपली शेती आहे. आणि वडिलांकडे पण शेती आहे, हदगाव तालुका. तिथं छोटस खेडेगाव आहे हलगाव तालुक्यामध्ये, कोपरा. अच्छा, कोपरा. तिथे पण बालपणापासूनच शेती, म्हणजे सगळे जे नातेवाईक पण आहेत तेही सगळे शेतकरीच आहे. तर त्याच्यामुळं सुरुवातीपासूनच लहानपणापासूनच शेतीशी निगडीतच कुटुंब राहिल्यामुळं शेतीविषयक सगळं म्हणजे काय कामकाज हे ते जळून बघितलेले आहेत. शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टा, शेतकऱ्यांची कष्ट हे पण आपण म्हणजे शेतकरी कुटुंब असल्यामुळं ते सगळं आपल्याला सगळं माहित आहे. तुम्ही स्वतः शेतकरी आहात. तर ह्या म्हणजे शेतकरी ते शेती उद्योजक हा प्रवास कसा, तुम्ही कसं काय याच्याकडे वळलात ते सांगा मला. माझा व्यवसाय जो आहे तसा शेती माल प्रक्रिया, म्हणजे मी शेतीवरती माल प्रक्रिया म्हणजे माझा लोणच्यांचा व्यवसाय आहे. लोणच्यांचा. त्याचबरोबर वेगवेगळी लोणची आहेत, आवळ्याचे पदार्थ आहेत, काही आपण शेतामध्ये जे पिकतो तो, जसं की म्हणजे मला असं वाटत होतं की जेव्हा माझा पाककलेची खूप आवड असल्यामुळं ते, आणि लग्नानंतर विजय सुकळकर हे पण ऍग्रिकल्चर MSc ऍग्री झालेलं आहे, त्याच्यामुळं शेतीविषयक अजून जास्तीचं मला त्याच्यामध्ये योगदानच म्हणजे काय म्हणतात ज्ञानात त्याच्यामुळे भर पडत गेली. आणि अन्नदाता हा जो शेतीविषयक ETV चॅनलवरती एक शेतीविषयक एक कार्यक्रम येत होता, त्यामध्ये मीही निवेदन केलं होतं. त्याच्यामुळं माझी अजून जास्त शेतीशी जवळीक निर्माण झाली. आणि शेती मालावर जेव्हा आपण प्रक्रिया करतो, शेतीमाल उत्पादन करतो, तेव्हा त्याचा जो भाव असतो, हमी भाव असतो, तो कमी मिळतो त्याला. पण त्याची जेव्हा आपण प्रक्रिया करतो आणि तो बाजारात विकतो, तेव्हा त्याला जास्त भाव पण मिळतो. आणि शेतीमालाची जी नासाडी होते ते पण आपण रोखू शकतो. जसं की आता आपल्याकडं एकदम कोणताही माल आहे, जेव्हा बाजारामध्ये शेतामध्ये उत्पादन होतं, उत्पादन झाल्यावर कोणताही फळ असो, काहीही असो, किंवा सीझनल धान्य असो, तो जेव्हा उत्पादन शेतकरी करतो तेव्हा त्याला बाजारामध्ये खूप कमी प्रमाणात भाव मिळतो. पण त्याची जर तो योग्य प्रकारे प्रक्रिया करून किंवा साठवणूक करून जेव्हा विकेल तर त्याला त्याचा जास्त भाव मिळेल. आणि व्यापारी तेच करतात, त्यांच्याकडनं शेतकऱ्यांकडनं कमी भावात माल घेतात आणि नंतर प्रक्रिया करून किंवा साठवणूक करून ते जास्त भावामध्ये ते विकतात. म्हणजे कोणताही माल असो त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्याचा भरपूर
प्रमाणात तर शेतकरी बंधूंनो हे महत्वाचं आहे. ताईनं जे सांगितलं की नुसताच माल विकू नका, जमेल प्रक्रिया तेवढी तुम्ही प्रक्रिया करा. कारण एकदम मालाला भाव पडतात, हो तर त्यातला काही भाग तुम्ही जर समजा कन्व्हर्ट केला, त्याचं काही प्रक्रिया केली, म्हणजे समजा आंबा आहे त्याच वेळी त्या आंब्याचं लोणचं करून जर ठेवलं, हो त्याला 2 पैसे मिळतील. तर अशा प्रकारे मालाची नासाडी टळेल, 2 पैसे मिळतील आणि एक चांगलं अर्थार्जन होईल त्यामधून. तर आणि आपल्याला म्हणजे खेड्यातच जेव्हा महिला ह्याचा जो जेव्हा महिला जास्त प्रमाणात विचार करतील, प्रक्रियेमध्ये महिला जेव्हा जास्त प्रमाणात उतरतील, तर तो महिलांनाच म्हणजे आपल्या शेतातला माल पिकवणे, त्याच्यावरच प्रक्रिया करणे आणि त्याचाच उद्योग जर उभारला महिलांनी, तर गावातच रोजगार निर्मिती पण निर्माण होईल. तर तुम्ही हा अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगितला. जर लहान लहान प्रक्रिया केंद्र आपण जर जिथे आपलं शेत आहे किंवा आपलं जे गाव आहे त्या गावातच जर छोटी छोटी प्रक्रिया केंद्र आपण जर उभी केली किंवा सुरू केली, तर तिथे रोजगार उपलब्ध होईल. कारण शेतातली कामं संपल्यानंतर बऱ्याच ठिकाणी पुढे काही काम नसते. म्हणजे बराचसा भाग जो कोरडवाहू आहे तिथे उन्हाळ्यात काही काम नसते, तर तिथे हे असे उद्योग चालू शकतील. तर हे यांच्याकडून हे घेण्यासारखं आहे ताईकडून, की आपण शेतीमालावर खेड्यामध्ये होईल तेवढी प्रक्रिया केली पाहिजे. त्या मॅडम मला सांगा, तुम्ही हे श्रीकृष्ण शेतमाल प्रक्रिया उद्योग हा तुम्ही केव्हा स्थापन केला, किती दिवस झाले त्याला? सर 2017 मध्ये सुरू केला. 2017 मध्ये सुरू केला. आणि आज सुरू केला त्यावेळी काय पोझिशन होती, आज काय पोझिशन आहे? पोझिशन म्हणजे अगदी किचन पासनं, घरातनं मला आवड असल्यामुळं त्यातनच आपला तो सुरू झाला. आवडीतनं मला एकतर खायला घालायची आवड असल्यामुळे मी शेजाऱ्यांना ते मी जो पदार्थ बनवत होते ते देत होते. त्यातनं तसा म्हणजे कळत न कळत तेव्हा मी व्यवसायात उतरले. ताईंना पाककलेची आवड आहे. अॅग्रोवनला त्यांचं एक सदर असते. कुठलं सदर ते? रोजची माझी अॅग्रोवन मध्ये पाककृती एक पाककृती अॅग्रोवनला असते. त्यांना पाककलेची आवड आहे आणि त्यांनी सांगितलं की त्यातूनच त्यांच्या त्या आवडीतूनच हा उद्योग उभा राहिला. अगदी सुरुवातीला तर फार कमी कस्टमर असतील. म्हणजे काय, पहिली कस्टमर माझी मैत्रीणच होती, तिथून सुरुवात झाली. म्हणजे बघा, शेजारी, शाळेत, शून्यातून त्यांनी सुरुवात केली. आणि आज काय सांगा, आज भारतभर नव्हे तर जगभर माझे प्रोडक्ट पोहोचलेले आहेत. तर आज ताईंचे प्रोडक्ट भारतभर नव्हे जगभर पोहोचले आहेत आणि उलाढालही आता बऱ्यापैकी असेल. तर आता आर्थिक यात फारसं काही जाऊ नये कोणाच्या, परंतु एकंदर त्यांच्या या प्रवासामध्ये असं लक्षात आलं की अगदी शून्यातून सुरुवात करून तुम्ही चांगले उद्योजक होऊ शकता. म्हणजे काडी लावून माडी बांधता येते. अगदी शून्यातून सुरुवात करून तुम्ही चांगलं उभारी घेऊ शकता. तर आजची काय पोझिशन आहे तुमच्या प्रक्रिया उद्योगामध्ये? कुठले कुठले पदार्थ तुम्ही प्रक्रिया करता आणि कुठे कुठे विकता? माझी 22 प्रकारची लोणची आहेत. 22 प्रकारची लोणची. अजून एक नवीन ऍड झाले त्यात 23 प्रकारची लोणची आहेत. त्याचबरोबर आवळा पदार्थ, मसाले आहेत, काही चटण्या, उन्हाळी पदार्थ आणि लाडू असे सगळे मिळून, आणि पिठा आहेत वेगवेगळी पौष्टिक असे. तर हे सगळे मिळून एकूण 60 पदार्थ आहेत माझे. माझी जी आहेत तर काही आपण एक्झिबिशन थ्रू विकतो, एक्झिबिशन मध्ये भाग घेतो, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये स्टॉल लावतो. त्याचबरोबर IFE स्टोअर, छायाकार्ट ऍप अशा काही ऍप आहेत. आणि आपली सरकारची जी ऍप आहे ONDC, त्याच्यावर पण माझे प्रोडक्ट उपलब्ध आहेत. आणि सध्या माझं GST ची प्रोसेस सुरू आहे. ती झाल्यावर माझे Amazon सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर पण प्रोडक्ट विक्रीसाठी उपलब्ध असतील. तर आमच्या तुम्हाला शुभेच्छा. बघा, त्यांनी मिळेल त्या पद्धतीनं विक्री केली, सगळे रिसोर्सेस वापरले आणि आता Amazon किंवा आणखी
ह्या ज्या काही मोठे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा त्यांची विक्री काही दिवसानंतर चालू होईल. आणि ती एकदा सुरू झाली म्हणजे त्यांना माल पुरवणं अवघड होईल, एवढी डिमांड आहे, एवढी डिमांड राहील. कारण 22 प्रकारचे लोणचे, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, चटण्या, आणि त्यांना पाककलेची आवड असल्यामुळे कुणाला काय आवडते हे तुम्ही बरोबर हेरलं असं मला वाटते. आणि त्यातून हा उद्योग तुमचा सुरू झाला. तर वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठाननं एक चांगलं सिलेक्शन केलं. या माध्यमातून ताईंचा सर्व शेतकऱ्यांना आणि आमच्या भगिनींना परिचय होईल आणि त्यांच्यासारखंच काहीतरी करावं ही स्फूर्ती आमच्या महिला घेतील अशी मी अपेक्षा करतो. ताईंनी लांबून प्रवास करून इथपर्यंत आल्या आणि आपल्याशी हितगुज केलं. आमच्या पुरस्काराचा त्यांनी स्वीकार केला, सन्मान केला, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. धन्यवाद ताई.